हाय फ्रेंड्स, मराठी फूड रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे रोहू फिश। तर इथं 400 ग्रॅम रोहू घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही फिश। आणि ह्याच्यावर पहिल्यांदा आपण लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबामुळे चव पण छान येते आणि याचा जो काय उग्र वास आहे ना तो येत नाही। अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे पाव चमचा। हळद घालायची आहे, थोडी हळद घालायची किंचित। ही काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, ही कलरिंग साठी, हे जास्त तिखट नाही। आणि कांदा लसूण मसाला हो पाव चमचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे हातानेच मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटांसाठी आपण ही रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। मच्छी आपण ठेवलेली आहे साईडला, तोपर्यंत ह्याला कोटिंग बनवून घ्यायचं आहे। मच्छीसाठी 3 चमचे इथं रवा घेतलेला आहे आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला, पाव चमचा लाल तिखट आहे। आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोटिंग तयार झालेलं आहे। आता आपण फिश फ्राय करायला घेऊया। 15 मिनिटं झालेले आहेत मॅरिनेशनसाठी मच्छी ठेवलेली। तर आपण झाकण काढूया। एक एक पीस आहे ते या कोटिंग मध्ये व्यवस्थित असा डिप करून घ्यायचा आहे। सर्व ही तुकडे आहेत ती मी याप्रमाणे व्यवस्थित असं डिप करून घेते। सर्व मच्छी मी कोटिंग करून घेतलेले आहे। आता आपण फ्राय करायला घेऊया। पॅन मध्ये मी तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। तर आता मच्छी एक एक आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। आणि एकदम मंद आचेवर आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे। गॅस कमी करूया थोडा। दोन मिनिट ह्या साईडला चांगलं फ्राय करून घ्यायचं, नंतरच पलटी करायचं। पटकन ह्याला पलटी करायचं नाही, नाहीतर खाली चिकटल्यासारखं ते चिटकून बसतं। 2 मिनिट झालेले आहेत। आता ही मच्छी आपण पलटी करून घेऊया। शिस्तीत असं करायचं म्हणजे तुटणार नाही। ते सर्व मच्छी पलटी करून घेतलेले आहे। ह्या साईडने अजून 2 मिनिट आपण चांगलं व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिट मी सलग ह्याला परतवून असं व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय छान कलर पण आलेला आहे आणि क्रिस्पी अशी मच्छी झालेली आहे आपली। 1-2 मिनिट अजून आपण परतून घेऊया पलटी करून व्यवस्थित। आपली फिश फ्राय तयार झालेली आहे, पाहू शकताय तुम्ही छान असा कलर आलेला आहे। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आपल्या फूड रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।